आम्ही शिवाचे सैनिक वेडे करू जीवाचे रान। आम्ही शिवाचे सैनिक वेडे करू जीवाचे रान। पण पुन्हा एकदा भारत देशा बनवू हिंदुस्थान। हिंदुस्थान आमचा हिंदुस्थान, आमचा हिंदुस्थान, आमचा हिंदुस्थान। आपण जरी देखील अनेक हजारो किलोमीटर लांब आपण या परिसरामध्ये जरी आपण आला असाल आणि या परिसरामध्ये देखील वेगवेगळ्या सोसायटीमध्ये असेल, वेगवेगळ्या नगरामध्ये जरी देखील राहणार असाल किंवा राहत असाल तरी देखील तुम्हाला काळजी करायची गरज नाही। तुमच्या इकडच्या समस्या सोडण्यासाठी पूर्ण ताकदीने पक्ष तुमच्या मागे उभा आहे, हे या परिसराच्या माध्यमातून। गोत्र आणि धर्म आमचा शिवसेना, शिवसेना, शिवसेना। आणि जी मंडळी म्हणताय की पुण्याचं पार्सल आहे, अरे मी तर नांदेडच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सांगितलं होतं, त्यांनी नांदेडकरांनी माझं ऐकलं, लक्षात ठेवा। त्यांना एक सांगितलं होतं, लोहा कंदारचं पार्सल तुम्ही परत पाठवा, त्याला चिखलीला पाठवण्याचं काम ते करणार। आपल्याला ही लढाई कुणाच्या दादागिरीला, कुणाच्या भीतीला, कुणाच्या पोलिसांच्या कारवाईला आपल्याला दूर करायची नाही। ही लढाईची सुरुवात आपण पुण्यामधून करतोय, लक्षात ठेवा। आणि पुणेकर काय असतात ते आपल्याला त्यांना लोहा कंदारमध्ये दाखवायचंय आणि त्यांना जागा दाखवायच्या, लक्षात ठेवा। शिवसेना, 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 शिवसेना। गोरगरिबांसाठी लढणारी शिवसेना, राजूच्या गाजलांच्या सुखदुःखात सहभागी बनून त्यांना उभारी देणारी शिवसेना, त्या शिवसेनेचा भगवा झेंडा ज्यांनी ज्यांनी खांद्यावर घेतला तो माणूस पवित्र झाला आणि यशस्वी शिखरावरती जाऊन पोहोचला। एकनाथदा पवार, तुम्ही आता निखालच भगवा झेंडा हातावर घेतला, तुमचं भविष्य देखील उज्ज्वल होईल याबद्दल माझ्या मनात संशय आहे। लाल किल्ल्यावर भगवा फडको हाच एकला ध्यास। अरे ते लोहा कंदार तुमची आई आहे। तुम्ही नोकरीसाठी रोज रोजसाठी भले जगाच्या जत्रेत फिरत राहाल, स्वतःचं आयुष्य घडवत राहाल, पण त्या आईला बसणाऱ्या चटक्यांचं काय? तिला चटका बसू नये म्हणून काय? त्या लोहा कंदारच्या भूमीला इथून पुढे चटका बसणार नाही यासाठी एकनाथ दादा पवार उभा आहे।